गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। महावितरणच्या भोंगल कारभाराविरुद्ध शिवसेना उभाटा गट धडकली अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयावर। विद्युत ठेकेदारांना अवरण्याचा प्रसाद भोईर यांनी दिला सल्ला। अवकाळी पावसाने महावितरण कंपनीच्या भोंगल कारभाराचा प्रदर्शन लावलेला असतानाच या भोंगल कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे। महावितरणच्या विजेचा तर लपंडावच सुरू आहे। त्यामुळे पेणमधील गणपती व्यवसायांना आणि छोट्या मोठ्या उद्योगांना फटका बसत आहे। तसेच ठेकेदारांच्या मनमानींचा देखील विद्युत ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे। आणि महत्त्वाचे म्हणजे स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम या विषयाला धरून शिवसेना उभाटा गटाने अधीक्षक अभियंता धनंजय बिकट यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा नेला। पेण तालुक्याची अर्थव्यवस्था ही गणपती व्यवसायावर आहे आणि या गणपती व्यवसायाला योग्य प्रकारे वीज पुरवठा होत नसल्याने मोठ्या प्रमाणात कारखानदारांना वेगळ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे। एकीकडे महागाई, दुसरीकडे कामगारांची कमतरता, त्यातच वीज पुरवठा वारंवार खंडित होणे। अधीक्षक अभियंता धनंजय बिकट यांच्याशी बोलताना प्रसाद भोईर आणि समीर म्हात्रे यांनी त्यांना धारेवर धरत महावितरणचे अधिकारी हे ठेकेदारांच्या म्हणण्यानुसार चालत असून ठेकेदार सांगतात तेव्हा वीज खंडित करतात, त्यांना मन मानेल तेव्हा स्वतःच्या हिताची कामं करतात। त्यामुळे वेळेस ठेकेदारांचे लाड करणे थांबवावे, अन्यथा शिवसेना स्टाईलने आपल्याला उत्तर द्यावे लागेल। तसेच निकृष्ट दर्जाची कामं केल्याने विजेचे खांब कोलमडून पडणे, वीज तारा तुटणे हेही वारंवार होत आहे। या गोष्टी पावसाच्या अगोदर सर्वे करून सुधारणा कराव्यात असेही यावेळी सांगण्यात आले। शासनाने स्मार्ट मीटर सक्तीचे केले नसताना आपण ग्राहकांवर सक्ती करू नये। तर तालुका प्रमुख समीर म्हात्रे यांनी पेण शहरात कोणत्याही प्रकारचे कागदपत्र न पडताळता अनधिकृत बांधकामांना महावितरणकडून वीज पुरवठा केला जात आहे। यामध्ये अधिकारी वर्ग फक्त आपले आर्थिक गणित योग्य प्रकारे करून सर्रासर मीटर देत आहेत। पेण येथील चिंचपाडा येथील पत्र्यांच्या शेडला 22 मीटर अनधिकृतरित्या दिल्याचे समीर म्हात्रे यांनी सांगितले। येत्या 5 तारखेपर्यंत जर निवेदनात दिलेल्या बाबी पूर्ण झाल्या नाही तर शिवसेना उभाटा गट विद्युत महावितरण कंपनीच्या कार्यालयावर शिवसेना स्टाईलने पुन्हा एकदा धडकेल अशी ही चेतावणी यावेळी प्रसाद भोईर यांच्याकडून देण्यात आली। यावेळी अधीक्षक अभियंता धनंजय बिकट यांनी येत्या 8 दिवसात जास्तीत जास्त समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले। आता जे शिष्टमंडळ आणलंय त्यांनी ज्या समस्या मांडलेल्या आहेत तर माझ्या परीने त्यांच्या सर्व समस्या समजावून घेतलेल्या आहेत आणि मी ह्या 8 दिवसात इथल्या समस्या सगळ्यात कमीत कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे। यावेळी शिवसेनेचे पेण पनवेल कर्जत संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, समन्वयक नरेश गावंड, माजी सभापती संजय भोईर, पेण तालुका प्रमुख समीर म्हात्रे, घनश्याम पुथे, महिला आघाडीच्या दीपश्री पोटफोडे, युवा सेनेचे सुधीर ढाणे, हिराजी चौगले, भगवान पाटील, राजू पाटील, वसंत म्हात्रे, दर्शना जवके, महानंदा तांडेल, मेघना चव्हाण, सुरेखा तांडेल, लवेंद्र मोकल, शिवाजी म्हात्रे, चंद्रहास म्हात्रे, विनोद म्हात्रे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जे सर्वसामान्य व्यावसायिक आहेत, ज्यांचे छोटे मोठे व्यवसाय आहेत की या विजेमुळे त्यांचं फार मोठं नुकसान होतं, अशा लोकांचं वीज वितरण कंपनीकडून जे कॉम्पेन्सेशन आहे, त्यांची जी नुकसान भरपाई आहे त्याबाबतची देखील आम्ही वीज वितरण मंडळाला विनंती केलेली आहे आणि त्या संदर्भात देखील सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। त्या संदर्भात ज्या काही शासनाची धोरणं आहेत ते देखील त्या अंतर्गत अशा ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना भरपाई निश्चित दिली जाईल अशी देखील ग्वाही त्यांनी दिलेली आहे। तसेच सर्वसामान्य विविध विभागांमध्ये सर्वसामान्य जनतेच्या ज्या काही छोट्या मोठ्या मागण्या होत्या, पोल दुरुस्ती करण्याच्या, तारा बदलण्याच्या किंवा काही घरांवर पोल पडायला आलेले आहेत, काही ठिकाणी वीज वाहिन्या किंवा काही ठिकाणी मीटरचे प्रश्न आहेत, काही ठिकाणी स्मार्ट मीटरची सक्ती केली जाते, याबाबत देखील त्यांना जाब विचारण्यात आला आणि त्यांनी देखील स्पष्टपणे सांगितलं की शासनाचं धोरण आहे स्मार्ट
मीटरची सक्ती कोणावरही केली जाणार नाही आणि त्यांच्या या शब्दावर यापुढे जर त्यांचा कोणताही कर्मचारी किंवा त्यांचे जे काही त्यांनी जे पोचलेले जे ठेकेदार आहेत ते असे जर सर्वसामान्यांना त्रास देण्यासाठी आणि जर तशी जर सक्ती करत असतील तर मात्र मग पुढच्या अजून 10 दिवसामध्ये आम्ही पुन्हा यांना जाब विचारायला येणार आहे आणि मग त्यावेळी शिवसेना स्टाईल काय असते हे याचं प्रत्यंतर या विभागाला नक्कीच येईल। आज याची आम्ही त्यांना इशारा देऊन आम्ही या ठिकाणून निघून चाललेलो आहोत। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गर्जा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।